किती भयानक होते ना, की एका दिवसात आपल्याला फ्लॅट खाली करून द्यावा लागते आणि इमर्जन्सीमध्ये दुसरा फ्लॅट बघावा लागते. असं काय कांड केलं ना आम्ही, की इमर्जन्सीमध्ये हा फ्लॅट आम्हाला सोडावा लागला आणि अर्जंटमध्ये दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हावं लागलं आणि नवरा गेला बोंबला मारत ड्युटीवर आणि स्वराज एवढा रडत होता ना, की तुम्हाला काय सांगू, जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे, की नेमकं कारण काय घडलं या फ्लॅटमध्ये ज्याच्यामुळे आम्ही सोडलं आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये कुठे गेलो. आणि स्वराज बघा पप्पासाठी किती रडतो. आता भरपूर दिवस झाले पप्पा घरी होते बेटा. हा, पप्पाची आठवण येत आहे. पप्पा महिना झाले बेटा घरी होते ना तुझ्याजवळ. हा, पप्पा आपल्यासोबत फायनली नवराना आता समजा 10 तारखेपासून आले का 19 तारखेपासून ते आले होते आणि आता कितीतरी दिवसांनी ते ड्युटीवर जात आहे. आणि चला आता मस्तपैकी नवरा गेला तिकडं आता आणि मी मस्तपैकी एन्जॉय करणार माझ्या एकटीच्या फ्लॅटवर. तर चला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहेत तुम्ही? तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी पण मस्त मजेत आहे. आणि इथं माझी सजवलेली किती मेहनतीने किती कष्टाने कितीतरी याला खर्च आला. हा, प्रमोशनला येते म्हणून काही हे नाही आहे, परंतु याला पैसे तर लागतातच ना. आणि किती सुंदर होती ही किचन, तुम्ही बघू शकता की किचन किती सुंदर दिसत होती. तर आमचं ना सर्व किचन खाली झालेलं आहे. फक्त हे जे इथं मी आता ते स्टिकर तर मी काढू शकत नाही, एवढे हलकटधंदे आपल्याला येत पण नाही. जाऊ द्या, जे कोणी येणार ते म्हणणार किती छान किचन आहे ना माझी. आणि फायनली सर्व घर खाली झालेलं आहे. सगळ्यात पहिले मी तुमचा हा गैरसमज दूर करून देते की हा फ्लॅट आम्ही खाली का केला. इथं काही आम्ही कोणतं कांड केलं नाही, इथं काही आम्ही कोणासोबत भांडण केलं नाही किंवा इथल्या बिल्डरने किंवा समजा ते म्हणतो ना ओनरने सुद्धा आम्हाला रूम खाली करायला सांगितला नाही आणि आम्ही कोणासोबतही वादही केला नाही. मग नेमकं असं काय झालं की बाबा आम्ही म्हणजे अचानक भयानकपणे ते पण स्वराज आजारी असताना फ्लॅट खाली केला, असं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल. माझ्या नवऱ्याला पण हा प्रश्न पडलाच होता की मी का एवढा चांगला फ्लॅट खाली करत आहे आणि दुसऱ्या जागी शिफ्ट करायचं म्हणत आहे. तसं तर माझ्या नवऱ्या मला मारणार किंवा शिव्या देणार असं मला वाटलं होतं. जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला फ्लॅट हा चेंज करायचा आहे, तेव्हा मला तर असं वाटलं होतं की नवरा नाहीच बोलणार. मग मी त्यांना बोलले की मला हा फ्लॅट चेंज करायचा आहे. मग ते बोलले कोणत्या फ्लॅटला जायचं आहे. मग मी त्यांना माझा फ्लॅट दाखवला. दुसरा जो फ्लॅट आहे ना तो मी खूप छान घेतलेला आहे. त्या फ्लॅटमध्ये दोन्ही साईडने गॅलरी आहे, म्हणजे त्या गॅलरीमध्ये माझा एक्स्ट्राचा पसारा बसणार आहे आणि म्हणूनच मला तो फ्लॅट आवडला होता आणि मला तिकडंच जायचं होतं. तर त्याच्यामुळं मला असं वाटलं होतं नवरा रागवणार, पण नवऱ्याने हसत हसत मला सगळं सामान ॲक्च्युली दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट करून दिलेलं आहे. परंतु त्या शिफ्टिंगमध्ये माझं एक नुकसान झालेलं आहे की माझ्या ना आरसा फुटलेला आहे, जे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. तर संपूर्ण बाथरूम वगैरे खाली करून घेतलेली आहे आणि नवऱ्याला सांगितलं लाईट वगैरे काढून घ्या. आणि आम्ही फ्लॅट खाली केल्यानंतर विशेष म्हणजे संपूर्ण फ्लॅट छान पद्धतीने झाडून घेतला, पुसून घेतला, संडास बाथरूमसुद्धा घासून केला आणि नंतर आम्ही हा फ्लॅट सोडलेला आहे. कारण मला जेव्हा फ्लॅट मिळतो ना तेव्हा घाणच मिळतो, परंतु मी स्वच्छ करून फ्लॅट देत असते. तर चला आता तुम्हाला मी सांगते की फ्लॅट खाली का केला. तर मी जो दुसरा फ्लॅट घेतलेला आहे तो 2 गॅलरीवाला फ्लॅट आहे. 2 गॅलरी म्हणजे एक रूमची जागा होते जिथे माझे पार्सल वगैरे बसणार आहे. कारण सगळ्यात जास्त मला जी जागा आहे ना ती शूटसाठी आणि पार्सलसाठीच लागते, जे इथं पुरेपूर नव्हती. आणि मी काही जास्त दूर किंवा दुसऱ्या बिल्डिंगला गेलेली नाही आहे रेंटनं. ॲक्च्युली माझ्या बाजूचा जो फ्लॅट होता ना त्याच फ्लॅटमध्ये मी शिफ्ट झाली. तुम्हाला दिसले का की मी टेम्पो वगैरे बोलावला, टेम्पोमध्ये सामान भरलं म्हणून? असं काही नाही. ती जी बाजू दिसत होती गॅलरीमधून ते इकडची आहे आणि आता जी बाजू दिसणार आहे ती शेताची बाजू दिसणार आहे. आणि भाड्याचा काही जास्त रेंटचा फरक नाही, परंतु जागा एक्स्ट्रा मिळते गॅलरीची वगैरे, फ्लॅटच्या समोरची जागा वापरायला मिळते. त्याच्यामुळं मी फ्लॅट चेंज केलेला आहे. कारण मला 2 गॅलरीवाला फ्लॅट खूप आवडलेला होता, परंतु तो अवेलेबल नव्हता. नंतर आम्ही सगळं सामान आम्ही आलेला करून बघू शकता. अशा पद्धतीचा हा पसारा इथे जमा झालेला होता. तुम्हाला इथून कळतच असणार आहे की आम्ही दुसऱ्या फ्लॅटमध्ये आलेला आहोत. बघा आता ही आहे इथली बेडरूम, जिथे पुरेपूर पसारा पडलेला दिसतच असणार आहे. आणि स्वरा पण थकली होती सामान आणू त्याच्यामुळे स्वरा तर डायरेक्टली झोपूनच गेली होती. फक्त गणेशजी, मी आणि स्वराज आम्ही जागी होतो. तर नवऱ्याने माझ्या जे मोठं वस्तू होतं ना ते आदल्याच दिवशी आणले, कारण माझा जो फ्लॅट होता त्याच्या बाजूचाच फ्लॅट आहे, त्याच्यामुळे आम्हाला टेम्पो वगैरे काहीच सांगावं लागलं नाही. पटापट नवऱ्याने माझ्या फर्निचर वगैरे माझ्या नवऱ्याने आणून ठेवलं. लगेच माझ्या नवऱ्याने म्हणजे गणेशजीने इलेक्ट्रिशियनला बोलावलं आणि त्याच्या हाताने कर्टन, फॅन, लाईट
ज्या काही वस्तू लावायच्या होत्या ना त्या लावून घेतल्या आणि अशा पद्धतीने एकाच दिवसात आमच्या फ्लॅट चेंज झालेला आहे. आणि मस्तपैकी आणि आज गणेशजीला ड्युटीवर जायचं होतं तर पटापट मी काय केलं होतं, मिक्स डाळ लावली होती कुकरात आणि 5-6 चपात्या टाकल्या होत्या आणि सलाद मस्तपैकी भाजी पोळी आम्ही जेवण करून घेतलं. तर गॅलरीमुळे मी फ्लॅट चेंज केलेला आहे. तसं आपण वादविवाद भांडण कुठेही करत नाही, कारण मी आता जास्तीत जास्त माझ्या घरात आणि माझ्या कामातच व्यस्त असते. त्याच्यामुळे मला कुणाकडेही लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो. त्याच्यामुळे तुम्ही हे टेन्शन घेऊ नका की मी म्हणजे माझ्या वागणुकीमुळे किंवा व्हिडिओमुळे जागा सोडी, तसं काही नसते. तर फाईन प्लीज प्लीज ना पप्पा नका जाऊ ना. प्लीज ना प्लीज ना प्लीज पप्पा प्लीज ना पप्पा नका जाऊ ना पप्पा. पप्पा नका जाऊ ना पप्पा प्लीज नका जाऊ नका जाऊ. बोट अंदर घेऊन येईन मी. तर स्वयंपाक झाला आणि गणेशजीची जी गाडी आहे ती आंबेगावमध्ये येते कंपनीची आणि त्याच्यातच त्यांना जायचं होतं. तर पटापट गणेशजी आम्ही जेवण करून घेतलं आणि स्वराजने पण जेवण केलं. आणि एवढे दिवस झाले ना गणेशजी सोबत होते, त्याच्यामुळे स्वराजला ना गणेशजीचा लळा लागला होता समजा बापाचा. त्याच्यामुळे स्वराजचं कंटिन्यू म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करणं चालू होतं की बाबा पप्पा नका जाऊ नका जाऊ नका जाऊ. आता त्याला काय माहिती होतं बिचाऱ्याला की पप्पाला यावेळेस जायचंच आहे. त्याच्यानंतर स्वराजला कसं तरी समजावलं आणि पटापट त्याने तयारी करून दिली. जाएगा काम को तो खाएगा शाम को. येतोय. अरे अरे बाप. अरे मी त्या गाडीवर फक्त सह्या देऊन वापस येतो. क्ले घेऊन येतात क्ले घेऊन येतो क्ले. एवढ्या रात्री कुठं बाहेर घेऊन चालतो क्ले पाकल झाला का. स्वराज चाल बरं भले उशीर पाहिजे. 10 मिनिटात वापस आलो मी. हा सर थांब एक अरे बत्ताशा येतो ना मी. ऐकत जा ना बाळा. ते सांग ना वयले मला. मी काय करू. ये बाळा येतात ना. क्ले घेऊन येतात ते क्ले घेऊन येतात ना. थांब बरं पाच. रडूनही आला तो. मला एवढा दूर जा लागतं अजून काय सांगतो मी. हे घे बेटा मोबाईलचा. स्वराज काही त्याच्या पप्पाला सोडायला तयार नव्हता. आता पुन्हा एकदा सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर येणार आहे. घर सांभाळा, मुलं सांभाळा, प्रमोशन करा आणि सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. आता हा एवढा सारा पसारा आवरायचा बाकी होता, परंतु गणेशजीने तो या घरात आणून दिला. कुठल्याही प्रकारचं होकार नकार दिला नाही. त्याच्यातच मी भरपूर आहे. ते बोलतात तुला जिथं सफिशियंट वाटते, तू जिथं आनंदी राहणार तिथे तू राहा, माझं टेन्शन घेऊ नका. आणि मला 2 गॅलरीवाला फ्लॅट पाहिजे होता, तेवढा फ्लॅट भेटला म्हणून मी फ्लॅट चेंज घेतलेला आहे. इतर बाकी कोणतंही कारण नाही आहे. आणि लवकरच माझं घर तयार झाल्यावर मी त्या घरात तर जाणारच आहे. त्याच्यानंतर गणेशजीने जेवण वगैरे केलं आणि ते जायला निघालेले आहे. आणि याविषयी ते त्यांच्या कामाविषयी खूप म्हणजे सतर्क आहेत. जास्त सुट्ट्या घेत नाही. सुट्ट्या घेतल्या तरी म्हणतात की माझं नुकसान होत आहे. आणि त्यांना थोडंसं गिल्टी फील होत होतं, कारण की स्वराजच्या ऑपरेशनला मी पैसे लावले, त्यांच्याकडे जास्त पैसे नसल्यामुळे त्यांना वाईट वाटत होतं. परंतु ते सांगत होते की गेल्या पेमेंट घेतल्याबरोबर तुझ्या अकाउंटला मी ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर स्वराजला कसं काही समजावलं आणि थोडा वेळ त्याच्याकडे मोबाईल दिला, ज्याच्यामुळे तो मोबाईल पाहण्यात गुंग होणार. आणि नंतर त्यांना गावी पाठवून दिलं. आता त्यांना गावी पाठवलेलं आहे आणि फायनली झोपायचं पण होतं. तर ते सांगत होते की दरवाजा वगैरे नीट लावून जाऊशील म्हणून. दरवाजे वगैरे लावून घेतलं. स्वराज बघितला तर तो मस्तपैकी मोबाईल बघत होता, कारण त्याचे पप्पा गेले त्याला माहितीच नव्हतं. नंतर मी त्याला सांगितलं की पप्पा गेलेले आहेत, औषध वगैरे घे आणि नंतर आपण झोपून जाऊया. तो बोलला ठीक आहे मम्मी.
तर नंतर त्याने औषध वगैरे घेतली आणि औषध वगैरे घेतल्यानंतर तापीची औषध घेतली आणि त्याच्यानंतर तो आता झोपणार आहे. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. करमत तर मला पण नव्हतं, वाईट तर मला पण वाटत होतं की आधीपेक्षा जास्त बॉन्डिंग आमची आता झालेली आहे नवरा बायकोची. तरी पण म्हणजे त्यांना तिकडं राहावं लागते, मला इकडं राहावं लागते. तर इट्स ओके, काही दिवसासाठीच आहे हे. कारण एकदा का आमचं घर तयार झालं की मग आम्ही सर्वजण एकत्रच राहणार आहोत. तर आता स्वराजला बरं आहे, परंतु 5 दिवसाचं त्याला मेडिकल दिलेलं आहे, ते त्याला रेग्युलर द्यावं लागतं. नंतर तो पप्पासाठी पुन्हा एकदा रडू लागला. आता भरपूर दिवस झाले पप्पा घरी होते बेटा. हां, पप्पाची आठवण येते. पप्पाची आठवण येत आहे. पप्पा महिना झाले बेटा घरी होते ना तुझ्याजवळ. हां, पप्पा आपल्यासोबत हॉस्पिटलला होते. पप्पा आपल्यासोबत किती दिवस होते. पप्पाला पण जॉब आहे ना. हां, तुला क्ले आणावं लागते, तुला छान छान कपडे आणावं लागते, तुला चॉकलेट पाहिजे ना. हां, चॉकलेट पाहिजे ना तुला. मग चॉकलेटसाठी पैसे कोण देणार. हां, मग चॉकलेटसाठी पैसे लागतात ना आपल्याला. हां, लागते ना. आता तुझा बड्डे येणार आहे स्वराज, मग तुझा बड्डे मोठा करायचा ना आपल्याला. हां, करायचा ना बड्डे, तू म्हणतो ना माझा बड्डे. मग तुझ्या बड्डेसाठी पप्पा पैसे जमा करायला गेले. पटकन येतात पप्पा पुढच्या हप्त्यात. हां, रडू नको, रडू नको, रडू नाही माझं शाईन. आणि नंतर स्वराज रडता रडताच झोपून गेला. तर असा होता आजचा ब्लॉग. या कारणामुळे फ्लॅट चेंज केला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.